व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहोत ठाण्यामधील वर्तक नगर येथे असलेल्या प्रतिशिर्डी या मंदिरामध्ये साईबाबांचे दर्शन घ्यायला। व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आपण आलो आहोत वर्तक नगर येथील प्रतिशिर्डी इथे। मंदिराच्या प्रवेशद्वाराला इतकी छान रांगोळी काढली आहे आणि समोर साईनाथांचं मंदिर। आज आपण आलो आहोत वर्तक नगरमधील प्रतिशिर्डी साई मंदिरात। मंदिराच्या बाहेर दीपस्तंभ आहे। प्रतिशिर्डी परिसरामध्ये इथे हनुमंताचं
मंदिर आहे, शनिदेवाचं मंदिर आहे. शनिश्चराय नमः. जय हनुमंत. तसेच इथे महादेवांचे मंदिर देखील आहे. शंकर पार्वती मंदिर. जय भोलेनाथ. जय अंबे. जय दुर्गे. गणपती बाप्पा मोरया. अनिल दत्ताराम तळगावकर आहे. आता या मंदिराला जवळजवळ आता 40 वर्ष झाले आहे. आणि इथे सुरुवातीला मंदिर बनवताना काहीच नव्हतं, जंगल होतं. हे जंगल तोडून झाडं थोडं कापून खड्डे भरून संपूर्ण मंदिराची आखणी केली. आणि त्यावेळेला माझे भाऊजी होते, म्हणजे त्यांचं नाव आहे बळीराम वासुदेव नाईबाकर. संस्थापक अध्यक्ष आत्ता पण होते. आत्ताच दोन वर्ष झाली वारलेत ते आहे. तर त्यांनी आणि आम्ही आणि आमचे सहकारी लोक ह्या लोकांनी खूप मंदिरासाठी मेहनत केली आहे. आणि आता हे नावारूपाला आलं आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही आणखीन आमच्याकडे पुजारी जवळजवळ 6 पुजारी आहेत. आता झुणका भाकरचा प्रसाद चालू आहे. तो जवळजवळ आता 15-1 वर्ष झाली झुणका भाकर चालू केल्यावर. हो, लाडू आमच्याकडे सुद्धा तसेच मिळतात. 39 पूर्ण झाली, 40वा चालू आहे. धन्यवाद काका, आपण छान माहिती दिला. आपण आता मंदिरात आलो आहोत बाबांचे दर्शन घ्यायला. सद्गुरु सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मी सुहास हर्डीकर, या मंदिराचा पुजारी. आपलं मंदिर रोज सकाळी 4:30 वाजता उघडे होतं. बाकीच्या मंदिरातले गणपती, शंकर, शनी मंदिर, महापुरुष यांच्या पूजा होऊन रोज बाबांची सकाळी 5:15ला आपण काकड आरती सुरू करतो. 5:45 पर्यंत आरती आपली संपून जाते. मग 6 वाजेपर्यंत द्वारकामाई आणि शयनग्रह यांची पूजा होती. 6 वाजता आपण बाबांचं मंगलस्नान सुरू करतो.
बरोबर सकाळी 6:30 वाजता बाबांची आरती होती. त्यानंतर 7:30 ते 11 बाबांची अभिषेक होतात आपल्याकडे. 12 वाजता बाबांची माध्यान्ह आरती होती. संध्याकाळी 6:45ला बाबांची धुपारती होती आणि रोज रात्री 10 वाजता बाबांची शेजारती झाली की मंदिर आपले बंद होते. आपल्या या मंदिरामध्ये वार्षिक 5 मोठे उत्सव असतात. पहिला उत्सव असतो आपला गुढीपाडवा ते रामनवमी. दुसरा उत्सव असतो आपल्याकडे गुरुपौर्णिमा. तिसरा उत्सव असतो आपल्याकडे घटस्थापना ते दसरा. चौथा उत्सव असतो आपल्याकडे बाबांचा, ज्याला आपण वर्धापन दिन म्हणतो, तो कार्तिक कृष्ण अष्टमी, नवमी आणि दशमी हा वर्धापन दिन दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात धूमधडाक्यात साजरा केला जातो. आणि तो 5वा उत्सव असतो, तो असतो दत्त जयंती. हे वार्षिक 5 उत्सव असतात. त्या दिवशी महत्त्वाची म्हणजे बाबांची पालखी वगैरे असते. वर्धापनच्या शेवटच्या दिवशी आपलं मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडं चालू असतं. वर्धापन दिन हा या मंदिराचा प्रमुख उत्सव असतो, की ज्याला वर्धापन दिन का म्हणतात, तर त्या दिवशी बाबांची मूर्ती आपण स्थापन झालेली असते. त्याचा मोठ्या प्रमाणात आपण सोहळा आपण साजरा करतो. यावर्षी तो उत्सव 1, 2, 3 डिसेंबर या दिवशी आलेला आहे. या वर्षी 26मध्ये आलेला आहे. आणि मग शेवटचा जो असतो दत्त जयंती, तो 7 दिवसाचा सप्ताह असतो. या महत्त्वाच्या दिवशी आपण बाबांची पालखी भव्य मिरवणूक या आपल्या परिसरामधून काढत असतो, निघते आपल्याकडे. पूर्ण पालखी हो. जी वर्धापनची पालखी असते ती संपूर्ण आपल्या या वर्तनगर परिसर फिरते. आणि जे बाकीचे जे 5 उत्सव आहेत ती फक्त आपण इथे छोटी अशी एक पालखी आपण दाखवतो, इथल्यात आपण काढत असतो. आता आपल्या मंदिराचा खेडीमध्ये पाहतो ना, जसं साईबाबांची मूर्ती सेम इथेही आहे, सेम असंच आहे ना. बाहेर टीव्ही देखील आहे साईबाबांची. धन्यवाद काका, मला छान माहिती दिली. या प्रसाद घेऊन मंदिरातनं दर्शन घेतल्यावर बाहेर आल्यावर नागदेवतेचं मंदिर आहे बघा. पुढे महापुरुषाचं मंदिर आहे. अशा प्रकारे आपल्या प्रतिशिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन छान झालं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.